रोल मानवी ऊर्जा, एक्शन. मानवी ऊर्जा स्रोत आणि आंतरिक ऊर्जा यांचा समन्वय, आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यनमस्कार आहेत. सूर्याचं म्हणजे सूर्याचं जे ऊर्जेचं वहन आहे ती सूर्यनाडी आणि चंद्रनाडी यांचा समतोल असा समन्वय साधण्याचं काम हे सूर्यनमस्कारातून होत असतं. सूर्यनमस्कार हे जे आहेत याचा उल्लेख अगदी पुराण ग्रंथांमध्ये कुठे आढळतो, अगदी पुरातन काळात जसं योगाभ्यासाचा आहे तसं नाहीये, पण गुरु शिष्य परंपरेने हे सूर्यनमस्कार पुढे आलेले आहेत. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांचे मावळे सुद्धा सूर्यनमस्कार करत होते. त्याचबरोबर रामदास स्वामींनी पण सूर्यनमस्कार सांगितला होता असा तो उल्लेख आहे. आणि आजच्या या धकाधकीच्या आणि ताणमय जीवनात आणि कमी कालावधीमध्ये आपल्याला संपूर्ण शरीराला व्यायाम मिळवून घेणं आणि जास्तीत जास्त कमी वेळात जास्तीत जास्त फायदे मिळवून घेण्यासाठी सूर्यनमस्कार हा अत्यंत उपयुक्त प्रकार आहे. आणि हा प्रकार जेव्हा आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ही एक आसनांची साखळी आहे. प्रत्येक कृतीमध्ये एक आसन होतं. आता सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याकडे आहेत. 12 अंकांमध्ये पण सूर्यनमस्कार घातले जातात, 10 अंकांमध्ये पण सूर्यनमस्कार घातले जातात. तर बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी सांगितलेले जे 10 अंकांमधले सूर्यनमस्कार आहेत ते आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. आणि प्रत्येक कृतीमध्ये कसं आसन पण आहेत आणि प्राणायाम पण आहेत आणि मंत्राची पण जोड आहेत. हे तुमच्या आता इथे लक्षात येईल की सूर्याची जी 12 नावं आहेत ती 12 नावं घेऊन त्याच्यानंतर बीजमंत्रापूर्वीचा एक मंत्र आणि शेवटचा बीजमंत्र असं हे सूर्यनमस्कार आहेत. मी या ठिकाणी फक्त तुम्हाला बीजमंत्र म्हणते आणि एक सूर्यनमस्कार आपण करून घेणार आहोत. तर बीजमंत्रासाठी आपल्याला हात जोडून घ्यायचे असतात. ओम ह्राम ह्रीम ह्रूम रहीम रौम रहा मित्र रवी सूर्य भानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीचय आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. ही जी 12 नावं सूर्यनमस्काराची आली आहे तीच प्रत्येक वेळेस एकेका सूर्यनमस्कारामध्ये म्हटली जातात. आणि अशी 12 आणि हे बीजमंत्र आणि त्याच्या पूर्वीचा मंत्र असे 14 सूर्यनमस्कार प्रत्येकाने घातले पाहिजे. आता आपण पहिल्या अंकापासून कसे सूर्यनमस्कार घालायचे ते बघणार आहोत. 1 ला तुमची दोन्ही हात जोडलेले आहेत. दोन्ही हातांचे अंगठे जे आहेत ते एकमेकांना जोडलेले, बोटांपासून ते वेगळे आहेत. आणि या पद्धतीने हा जो काटकोन आहे तो बोटांमध्ये आणि अंगठ्यामध्ये तयार झालेला आहे. याला प्रणवासन म्हणतात. या पद्धतीचं हे पहिलं आसन आहे की या स्थितीमध्ये असतात. या स्थितीमध्ये आपण मंत्र म्हणत असतो. हे झालं. याच्यानंतर 1 ला श्वास घेत दोन्ही हात तुम्हाला डोक्याच्या वरच्या बाजूला घेऊन जायचं आहे. याच्यामुळे तुमचं शरीर म्हणजे अगदी पायांच्या बोटांपासून तर तुमच्या डोक्यापर्यंत आणि हातांपर्यंत ताण निर्माण होतो. छातीला एक प्रकारे ताण निर्माण होतो. याला उत्थितासन पण म्हणतात. आणि हस्त पद्मासन अशा पद्धतीने पण याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे हे जे उत्थितासन आहे हे याच्यात केलेलं आहे. 2 ला समगतीत समलयित श्वास सोडत आपल्याला ओणव्या अवस्थेमध्ये यायचं आहे. आणि कपाळ जे आहे ते तुमच्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते जमिनीला टेकवायचे आहेत. याच्यामध्ये काय झालं, तुमच्या पोटाला घडी निर्माण झाली आणि रक्ताचा जो संचार आहे तो आता मेंदूकडे आलेला आहे. याला सगळीकडे लय अपेक्षित असते, कुठेही झटका अपेक्षित नसतो. त्याच्यामुळे आता तुम्ही उत्थितासन केलं आणि लगेच तुम्ही आता पुढच्या बाजूला ते एका समगतीत समलयित आलेले आहेत. आणि हे जे आहेत याला म्हणतात हस्तपादासन किंवा याला जाणून शिरासन असं म्हणतात. 2 नावं त्या आसनाला आहेत. या पद्धतीने ही 2ची स्थिती झालेली आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या ओटीपोटावर ताण निर्माण होतो. पचनेंद्रियांवरती चांगला त्याला दाब निर्माण होत असतो. अंतस्रावी ग्रंथींचं स्टिम्युलेशन होतं. जे पचनक्रियेमध्ये काम करतात त्या अवयवांमधल्या असलेल्या रसाचं स्टिम्युलेशन होत असतं. त्याच्यावर ती क्रिया सुधारते, मेंदूची कार्यक्षमता वाढते. ओटीपोटावर जो ताण येतो तसंच तुमच्या मांडीवरती आणि पोटऱ्यांवर ताण येतो. त्याचाही परिणाम तुमच्या संधिबंध स्नायू यांच्यावर होत असतो. आता 3 ला काय करायचंय तुम्हाला, 3 ला दोन्ही हातांचे तळवे जसे दोन्ही पायांजवळ तुम्ही टेकवलेले आहेत
तसंच तुमचे टेकून ठेवायचे आणि डावा पाय जो आहे तो मागच्या बाजूला घेऊन जायचा आहे. पुढच्या पायाची घडी, उजव्या पायाची घडी आहेत, उजव्या पायाची पोटरी मांडी एकमेकांना जोडलेली आहे आणि इथे डावा पाय तुमचा मागे नेलेला आहे, मान वरच्या दिशेला आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला काय झालेलं आहे, हे आहेत अश्वसंचलनासन. याच्यामध्ये तुमच्या स्वादुपिंडावरती दाब निर्माण होतो. त्याच्यामुळे जे मोठे लोक, आता लहान मुलांना सुद्धा हे मधुमेहाचा प्रॉब्लेम निर्माण होतो, यांना सुद्धा खूप छान पद्धतीचे याचे इफेक्ट्स मिळत असतात. चेहऱ्यावरती एक प्रकारची तुम्हाला शांतता ठेवायची आहे आणि त्याचा परिणाम नक्कीच चेहऱ्यावर होतो. पाठीच्या मणक्यावर चांगला परिणाम होतो. मी तर म्हणते मणक्याचं आरोग्य सुधारण्यासाठी सूर्यनमस्कार ही एक आपल्याला देणगीच प्राप्त झालेली आहे. हे आहे अश्वसंचलनासन. श्वास घेत आपण ही कृती केलेली आहे. आता आपल्याला श्वास रोखायचा आहे आणि जो पुढे उजवा पाय आहे तो उजवा पाय तुम्हाला सरळ करत डाव्या पायाजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि शरीराची तर्फ्याप्रमाणे ताट तिरकी अवस्था निर्माण होते. जर तुमच्या डोक्याकडून जर एखादा बॉल टाकला तर तो घरंगळत बरोबर पायाकडून जाईल, अशी स्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. याला तर्फासन म्हणतात. याच्यात तुमच्या पायांचे, हातांचे आणि शरीराचे सगळे स्नायू सांधे एका रेषेमध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराचे सांधे स्नायू एका रेषेत काम केल्यामुळे जे उंची संवर्धनासाठी सूर्यनमस्काराचा उपयोग होत असतो तिथे ते उपयोगात पडत असतात. श्वास रोखलेला आहे त्याच्यामध्ये, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. याच्यानंतर आपल्याला 5च्या स्थितीमध्ये पहिले गुडघे टेकवायचे आहेत, नंतर छाती टेकवायची आहे आणि नंतर कपाळ टेकवायचं आहे. याला अष्टांगासन म्हणतात. अष्टांगासन का म्हणतात तर याच्यामध्ये तुमचं कपाळ, छाती, दोन्ही हातांचे दोन्ही पंजे, दोन्ही पायांचे गुडघे 2 आणि दोन्ही पायांचे पंजे आणि हातांचे पंजे, म्हणजे असे 6 आणि कपाळ आणि छाती असे 8 अंग टेकलेले, म्हणून याला अष्टांगासन म्हणतात. पाठीच्या मणक्याला एक विशिष्ट पद्धतीने बाक निर्माण होतो, त्याचाही शरीरावर खूप चांगला इफेक्ट होत असतो. अशा पद्धतीने हे अष्टांगासन स्थिती आहेत 5ची. 6च्या स्थितीला तुम्हाला, आता 5च्या स्थितीमध्ये आपण श्वास सोडलेला आहे, आता 6च्या स्थितीला तुम्हाला पोटापासून पुढचा भाग हळूहळू श्वास घेत वरच्या बाजूला उचलायचा आहे. भुजंगासन स्थिती सारखी स्थिती इथे निर्माण होत असते, म्हणून याला भुजंगासनची ही स्थिती आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमचे दोन्ही पाय जोडलेले आहेत, पोटापासून पुढच्या भागाला ताण निर्माण झालेला आहे, तसंच तुमच्या मणक्याला विरुद्ध बाजूने ताण निर्माण झालेला आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येतं, सूर्यनमस्कारामध्ये इन्व्हर्टेड बेंड पण आहेत आणि बॅक बेंड पण आहेत. याचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या शरीरावर होत असतो. अशा पद्धतीने तुम्ही आता हे सूर्यनमस्कार केलेलं म्हणजे तुमची 6ची स्थिती आहे आणि ही भुजंगासन स्थिती आहे, श्वास घेत केलेली स्थिती आहे. आता आपल्याला 7च्या स्थितीला श्वास रोखायचा आहे. दोन्ही गुडघे प्रथमतः वरती उचलायचे आहेत, शरीर वरती उचलायचं आहे, टाचा टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांनी तुमच्या संपूर्ण म्हणजे वरच्या बाजूला तुमचं शरीर वरती उचलून घ्यायचं आहे. पर्वतासन स्थिती यामध्ये निर्माण होत असते आणि संपूर्ण शरीर हातांच्या आणि शोल्डरच्या साह्याने बॅकला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पर्वतासन स्थितीचा सुद्धा तुमच्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतो. हातांचे स्नायू, पायांचे स्नायू, बोटीपोटाचे स्नायू, त्याचबरोबर मणकाचा भाग आणि तुमच्या शोल्डरचे जे स्नायू आहेत, ज्याला शोल्डर फ्रोजनचा प्रॉब्लेम आहे, त्याला पण हे खूप छान पद्धतीने परिणाम घडवतात आणि तुमच्या शरीराची सुडोल वाढ होण्यासाठी ही कृती फार गरजेची आहे. असं तुम्ही पर्वतासन केलेलं आहे. आता पर्वतासन नंतर तुम्हाला परत जी आपली 3ची स्थिती होती त्या स्थितीमध्ये यायचं. तेव्हा आपला डावा पाय मागे गेलेला होता, आता तुमचा डावा पाय मागे राहणार आहे, डावा पाय पुढे येणार आहेत आणि उजवा पाय मागे राहणार आहे. तर डावा पाय जो आहे तो तुमच्या दोन्ही हातांच्या मध्ये आणायचा आहे आणि यालाच आपण परत अश्वसंचलनासन केलेलं आहे. अश्वसंचलनासनालाच आपण अर्धभुजंगासन सुद्धा म्हणत असतो. तर ही कृती आपण आता केलेली आहे. याच्यामध्ये पण आपला श्वास रोखलेला आहे. यानंतर तुमचा जो मागे उजवा पाय होता तो उजवा पाय तुम्हाला उजवा पाय जो आहे तो उजवा पाय उचलून डाव्या पायाजवळ आणायचा आहे आणि शरीराची ओणवी स्थिती निर्माण होत असते. ओणव्या स्थितीमध्ये तुम्हाला यायचं आहे. याच्यामध्ये तुमच्या 2च्या स्थितीमध्ये पेक्षा आत्ता जास्त लवचिकता तुम्हाला जाणवते, तिचा अनुभव घ्यायचा आहे आणि यानंतर श्वास घेत पुन्हा तुम्हाला नमस्कारासन स्थितीमध्ये यायचं आहे. हे आपण 10 अंकांमध्ये बघितलेलं आहे.
12 अंकांमध्ये फक्त काही आसनं रिपीट होतात आणि एखादी कृती तुमची फक्त वाढते. अशा पद्धतीने आपण 10 अंकांचं हे सूर्यनमस्कार केलेले आहेत. सूर्यनमस्कार ही महिलांना तर एक देणगी आहेत की ज्या वयात येणाऱ्या मुली आहेत त्यांचा शरीर बांधा सुदृढ व्यवस्थित होण्यासाठी गरजेचं आहे. तसंच निसर्गाने जी महिलांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या अवयवांद्वारे किंवा मातृत्वाची जी एक्स्ट्रा जबाबदारी दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने जे मेनार्की आहेत, मेनोपॉज आहेत, त्याचबरोबर ज्या 3 तुमच्या म्हणजे बदल होत असतात की ज्याच्यामध्ये सुद्धा या अवयवांची व्यवस्थित वाढ होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे सूर्यनमस्कार गरजेचे आहेत. खेळाडूंना सूर्यनमस्कार फारच गरजेचे आहेत. तुमचा एकाग्रता वाढण्यासाठी, तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि शरीराची व्यवस्थित निकोप वाढ होण्यासाठी सूर्यनमस्कार ही मानवाला दिलेली आणि विद्यार्थ्यांना दिलेली एक प्रकारची देणगी आहेत. तुमचे सांधे स्नायू सुदृढ करण्यासाठी सूर्यनमस्कार नियमित घातले पाहिजे. सूर्यनमस्कार साधारणतः 20 सेकंदांच्या आत एक करू नये, पण मात्र 20 सेकंदांमध्ये एक सूर्यनमस्कार करू शकतात आणि साधारणतः 1.5 मिनिटांपर्यंत एक सूर्यनमस्कार संपवायला पाहिजे. काही लोक पोश्चरची सूर्यनमस्कार करतात, काही फास्ट सूर्यनमस्कार करतात. दोन्ही सूर्यनमस्काराचे फायदे होत असतात. मंत्राची साथ देऊन, प्राणायामाचा उपयोग करून, आसनांच्या साखळीद्वारे सूर्यनमस्कार करून आपण सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार आणि योग करू शकतात. हे सूर्यनमस्काराचं खरं वैशिष्ट्य आहे आणि याच्यातून आपल्याला एक छान पद्धतीचे शरीर बांधा निर्माण होतो आणि उंची संवर्धनासाठी सूर्यनमस्कार ही विद्यार्थ्यांना मिळालेली देणगीच आहे असं समजा. धन्यवाद.